महाभारतामध्ये पंढरीतला मालक ज्यांच्या पाया पडत होता त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य। फार मोठी व्यक्ती होती। भीष्माचार्य एवढं नाविन्यपूर्ण रत्न या भारत देशाला लाभलं। ब्रह्मचर्य धर्म कसा असावा हे फक्त भीष्माचार्यांना विचारावं। भीष्माचार्यांच्या रथाला एक लाकडाची बाहुली लावली होती। नाही म्हातारं बसलं त्या रथावर। इतकं कंचन, इतकं अधिकारी, इतकं तात्विक, इतकं सात्विक, इतकं सदाचारी, इतकं पुण्यशील रत्न पितामह भीष्माचार्य। महाराज भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता। 18 दिवस युद्ध चालू होतं। येऊन या काळ बैसला शिवसा सांगतो। नाही बसले प्रभू रथात। एके दिवशी श्रुतीने प्रश्न केलता, भगवान भीष्माचार्य भजन तुमचं करतात, भीष्माचार्य भजन तुमचं करतात, मग तुम्ही त्या भीष्माचार्यांचं दर्शन घेऊन रथात का बसता? देवाने श्रुतीला सांगितलं, श्रुती अगं भीष्माचार्य कौरवाच्या पक्षात आहेत आणि मी पांडवांच्या पक्षात आहे, आणि पांडवाच्या पक्षातली पांडव जाता कामा नये, पण भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर निश्चित त्यांचा आशीर्वाद लाभेल आणि पांडव वाचतील, याच्याकरता मी पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतोय। कल्पना करा किती अधिकारी असतील भीष्माचार्य। ब्रह्मचर्य धर्म सांभाळला महाराज। कोणाला म्हणतात भीष्माचार्य? महाराज ज्या व्यक्तीला विच्छामरणी, मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत, मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत, विच्छामरणी नाहीत। भीष्माचार्य चिरंजीवाधिक विच्छामरणी, दोन गोष्टी भीष्माचार्यांकडे होत्या। भीष्माचार्य म्हणले जर मला मरायचंच नाही तर काय दक्षिणेच्या मालकाची मायव्याली भीष्माचार्याला घेऊन जाईल? नाही नेऊ शकत। आणि भीष्माचार्य म्हणले मला थांबायचं नाही, तरी पण दक्षिणेच्या मालकानं म्हणजे विच्छामरणी थांबायचं त्यावेळेला थांबायचं आणि ज्या वेळेला जायचं त्यावेळेला जायचं। हे ज्यांच्या ताब्यात आहे, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशामध्ये कोणीच नव्हता, तो फक्त या भारत देशात एक व्यक्ती जन्माला आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पितामह भीष्माचार्य। परमपावन व्यक्ती। काय जीवन होतं भीष्माचार्यांचं। एक बारीकसा मुद्दा सांगतो, भीष्माचार्य किती अधिकारी होते। भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय होतं 95 वर्ष। भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय किती होतं? 95 वर्ष, आणि वडिलांचं वय होतं 22.5 वर्ष। काय वाटतं ऐकता तुम्हाला? बाबांचं वय, मला असं वाटतंय आता एकदा बसले ना माणसं असे स्थिर बसा। विडाला विडाला साडे 22 वर्षाचे वडील 95 वर्षाचा मुलगा असं असतं का? अंतरपड धरण्यासाठी द्रोणाचार्य होते आणि मंगलाष्टक म्हणण्याकरता सांदीपनी होते। कोण सांदीपनी? पंढरपुरातला मालक ज्यांच्याकडे शिकला, विश्वातले शिक्षण महर्षी, महर्षी सांदीपनी, जगाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला होता। या पत्रिकेवर लावलेल्या पदव्या नाही, ओरिजिनल शिक्षण महर्षी। मंगलाष्टक म्हणण्यासाठी होते। शेवटचं मंगलाष्टक सुरू झालं। आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे, वाग्वादान करा फलार्ध घटिका, संपूर्ण आली भरो, भावे सद्गुरुचे पदांबुज धरा। गोड
मंगलाष्टक म्हणता म्हणता सांदीपणी वाणीला विराम देतात. त्यावेळेला श्रुतीने विचारलं, गुरुवर्य वेदीचा मंगलाष्टक म्हणत असताना थांबत नसतात, शेवटचं मंगलाष्टक हे वेदीचं मंगलाष्टक हे थांबत नसतात, तुम्ही का थांबले? तर महर्षी सांदीपनीने श्रुतीला मंडपाच्या बाहेर बसलेला नवरदेवाचा मुलगा दाखिला. हे श्रुती, 95 वर्षाचा मुलगा अक्षदा टाकतोय ग बापावर, 95 वर्षाचा मुलगा. श्रुतीने विचारलं, गुरुदेव माफ करा, तुम्ही रडता. सांदीपनीनं सांगितलं, श्रुती बाप 22.5 वर्षाचा, मुलगा 95 वर्षाचा. 95 वर्षाच्या बापाला एक मुलगी आवडली आणि मुलीच्या बापाला सांगितलं पोरगी देऊन टाका. पोरीच बाप म्हणला देणार नाही. का देत नाही? मला, मी राजा आहे. नाही देणार. घरी गेल्यावर 22.5 वर्षाच्या पोरानं पाहिलं, बाबा आपण नाराज आहेत. काय नाही रे, शिकार करण्याकरता वनात गेलतो, पण शिकार मिळाली, दिसली, भेटली नाही. कसली शिकार? एका पर्णकुटीच्या समोर स्वयंपाक करत असताना एक मुलगी दिसली, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, पण बाप देत नाही. 95 वर्षाचं म्हातारं ज्या घोड्यावर उतरलं, त्या घोड्यावर 22.5 वर्षाचा तरुण बसतोय. घोड्याला टाच मारली, कानात सांगितलं, बाबा जिथं थांबले तिथं चल. घोडं तिथं चाललं. घोड्यावरून खाली उतरल्याबरोबर 22.5 वर्षाचा तरुण पाहला. त्या मुलीनं लक्षात आलं, आपल्याला जर पती भेटला तर किती बरा होईल. पण महाराज अशी तिच्या मनात भाव निर्माण होणं आणि घोड्यावरून उतरताना आवाज दिला, माय. माय शब्द का वापरला? आवडी कोणाला होती? बापाला. बापाला आवडणारी कोण असती? माय. काय तत्व असेल महाराजा जीवनात. पोरीच्या बापाला विचारलं, महाराज आपली कन्या आमच्या बाबाला द्यावा. पोरीचा बाप हुशार होता, जंगलात राहत होता, साधा होता, गरीब होता, पण हुशार होता. त्या मुलीच्या बापानं सांगितलं, राजकुमार मुलीचा बाप जर तुम्ही असायले तर 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला मुलगी देताल का? अरे आपले बाबा म्हातारे. महाराज पाणी घेतलं हातावर आणि संकल्प सोडा. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. आहे का असा मुलगा? सापडेल का भारतात? मुलगा तर सापडणारच नाही. पण 90 वर्षाच्या बापानं नुसतं पोराला म्हणा, बाब्या लग्न करायची इच्छा झाली, जर या भरलेल्या गंगात नाही पोरान बापाला टाकलं तर मला बाळू महाराज म्हणू नका. बांधीच्या तारानं पाय बांधून पोट वाहत्या पुरात टाकीत बापाला. 90 वर्षाच्या काळात लग्न करा वाटते तुला? लाज वाटत नाही? महाराज 95 वर्षाचं वय तारुण्य देऊन टाकलं बापाला आणि स्वतः म्हातारपण घेतलं. काय ताकद असेल महाराज. त्या भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय जगाचा बाप रथात बसत नव्हता. युद्ध सुरू झालं. भीष्माचार्यांच्या हाताने अर्जुनाचे सुपुत्र मरण पावले. त्या सुपुत्राचं नाव होतं अभिमन्यू. हा पंढरपुरातल्या मालकाचा भाचा होता. पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भाचा, जगाचा बाप त्याचा मामा आहे. इतकं नातं मोठं आहे का कोणाचं? फार काय झालं ती एखाद्याचा मामा मंत्री असेल, मरण थांबू शकतो का? एखाद्याचा मामा राष्ट्रपती असेल, एखाद्याचा मामा पंतप्रधान असेल, एखाद्याचा मामा आमका मंत्री असेल, यम ऐकतो का यायचं? एखाद्याच्या मामाला 5000 एकर जमीन असेल, यम ऐकतो का त्याचं? नाही नाही नाही. यम ज्याचा ऐकतोय तो जगाचा बाप आहे आणि हा विश्वाचा बाप अभिमन्यूचा मामा आहे. महाराज जगाच्या बापाच्या मांडीवर अभिमन्यूनं प्राण सोडला. नाही का थांबत कोणासाठी? अर्जुनानं देवाला विचारलं, देवा अर्जुनापेक्षा जास्त सुभद्रेनं सायास केला आणि सुभद्रेनं आपल्या यानं द्रौपदीनं विश्वाच्या मालकाला सांगितलं, देवा माझ्या पाचीपतीला युद्ध करण्यासाठी तुम्ही सांगितलं, येऊन या काळाबाईसला शिवसा सांगतोय. काळ कोणाचं ऐकत नाही, विचार बोलतोय. काय साध्य करायचं देवा? कौरवाला मारून जर हस्तिनापूरची गादी प्राप्त करायची असेल तर या गादीवर बसणारा आमच्या पश्चातचा जो कुलदीपक येते अभिमन्यू हा मृत्यू पावलाय. माझी 5 लेकरं अश्वत्थामेने झोपीत कापली.
तुका मने अंगी राखिली दुर्गंधी तुका मने अंगी राखिली दुर्गंधी पांडवपुत्र तुका मने अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र। अश्वत्थाम्याने झोपीत 5 लेकर कापले। देवा काय करायची रक्ताने भरलेली गादी, आम्हाला एवढं मोठं भारताचं सिंहासन देतोस आणि आमची सगळी लेकरं मेली रे, आमच्या पश्चात त्या गादीवर कोण बसणार? भगवंतानं सांगितलं ताई काळजी करू नकोस, गादी बसायसाठी अर्जुनाचा पंतू उत्तरेच्या पोटात आहे, त्याचं नाव परीक्षित आहे, पुढे लक्षात येईल तुमच्या। आणि तुम्हाला ज्ञात आहे, तुम्ही बऱ्यापैकी भागवत ऐकलेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगायची गरज नाही। तुम्ही ज्याचे भागवत ऐकले ते कितीतरी भागवत सांगणार तुमच्या देखता गेले पण असतील वरी। मग इतक्या लोकांचे भागवत ऐकले म्हणलं तुमच्या लक्षात नाही असं मला तरी कसं म्हणता येईल? तुम्हाला भागवत पाठ होऊन गेला असेल, तो परीक्षित आहे। पण द्रौपदीने सांगितलं देवा काय पुढे निर्णय काय, काही काळजी करू नकोस ताई, चिंता करू नकोस ग, मी आज काही ना काही युद्धाचा फरशा पाडतोय। संध्याकाळी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं जोपर्यंत पितामह भीष्माचार्य जात नाहीत तोपर्यंत पांडवांना जय नाही, यश नाही। मारायचं कसं? महाराज माथाऱ्याला मारणं इतकं सोपं होतं, पितामह भीष्माचार्याला मारणं इतकं सोपं होतं, पण पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं दुखती नाड सापडली, नस सापडली दुखती। माथाऱ्याच्या पुढे स्त्री आली की माथारे शस्त्र धरीत नव्हतं। किती नीच रूप घेतलं पंढरपुरातल्या मालकानं माहिती आहे? पंढरपुरातला मालक शिखंडी झाला। शिखंडी या शब्दाचा अर्थ आहे किलिंबे, किलिंबे या शब्दाचा अर्थ आहे नपुसक, नपुसक या शब्दाचा खालचा अर्थ आहे हिजडा। कळालं ना वाक्य? इतकं नीच रूप पंढरपुरातल्या मालकाने घेतलं। जगाचा पाप असताना साडी नेसली महाराज, आणि पितामह भीष्माचार्याच्या पुढे उभं राहिल्याबरोबर माथाऱ्याने हातातलं शस्त्र फेकून दिलं। शिखंडीच्या रूपात जगाचा मालक आहे आणि माथाऱ्यानं शस्त्र फेकल्याच्या नंतर ते म्हातारं का मंदिरात पते खेळत होतं का, ते म्हातारं तंबाखू खात होतं का, ते म्हातारं बिड्या वडीत होतं का, ते म्हातारं गुटके खात होतं, ते म्हातारं म्हातारच होतं। हो, त्या म्हाताऱ्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य। हातातलं शस्त्र फेकून दिलं, बाई पुढे आल्याच्या नंतर शस्त्र घेणार नाही, हे माईच्या बापाचं वचन होतं। 4 भीषण प्रतिज्ञा होत्या। एक प्रतिज्ञा स्वतःचं 22.5 वर्षाचं आयुष्य दिलं, दुसरं प्रतिज्ञा आयुष्यभर खुर्चीवर बसणार नाही म्हणजे राजा होणार नाही, तिसरी प्रतिज्ञा लग्न करणार नाही, आणि चौथी प्रतिज्ञा स्त्रीवर शस्त्र धरणार नाही। महाराज शिखंडी झाला देव, शस्त्र भीष्माचार्यानं फेकून दिलं, शिखंडीच्या रूपात अर्जुनाच्या कानात सांगितलं अर्जुन मेहुणा आहे देवाचा। देवाची पंढरपुरातल्या मालकाची बहीण अर्जुनाला दिलेली होती, अर्जुन नुसता मेहुणा नसून भजन्या पण होता। अर्जुन नुसता मेहुणा नव्हता, भजन्या सुद्धा होता। अर्जुन झोपी गेल्यावर सुद्धा त्याच्या अंगावर चिरून कृष्ण कृष्ण म्हणत होते। म्हणून मालक एका ठिकाणी म्हणतात पाहती पांडव अखंड पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती किंवा आठविती। भजन करणारा अर्जुन, आणि भजन करणारी माणसं त्याला आवडतात। किती आवडत होता अर्जुन? कोपे तरी निवांत साहे, हारुषे तरी बुझावीत जाये। नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं, देव पिसा झालता अर्जुना करता, वेळा झालता, इतका अर्जुन आवडत होता। आणि त्या अर्जुनाच्या कानात सांगितलं मेवणे बुवा हना बाण शस्त्र। शिखंडी कोण झाला? जगाचा बाप। किती नीच रूप धरलं। इथल्या एखाद्या बसलेल्या माणसाला जर 5 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं तालुक्यात लुगडं नेसून फिरेल का ते? 5 लाख रुपये जर दिले तर, 10 लाख रुपये दिले तर नाही फिरणार। पैसे कोणाच्या हातात आहेत? लक्ष्मीच्या। लक्ष्मी कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची। आणि पंढरपुरातल्या मालकाने साडी नेसली, किती नीच रूप घेतलं सांगा। आपल्याला कोण्या दिवशी जाऊन किती दिवस वाचू आपल्या हातात नाही,
आपल्याला इथे किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं साडी नेसली महाराज, त्यानं साडी नेसली कोणासाठी? फक्त पितामह भीष्माचार्याला संपविण्यासाठी. का संपवायचं होतं? भजन करणाऱ्यांना गादी द्यायची होती पंढरपुरात. याच्यातली दिल्लीची गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. चला काना सांगितलं अर्जुना मार बाण. एक बाण नाही मारला हो, 113 मारले. सन 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 113 बाण. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. 113 बाण मारले सन सन. धाड दिशी शरीर खाली पडलं. अर्धे बाण बाहेर येत, अर्धे पाठ फोडून पाठीमागे निघले. एवढी मोठी बिकट परिस्थिती भीष्माचार्याची. धाड दिशी खाली पडले महाराज. खाली पडल्याबरोबर पहिलं दर्शन जर कोणी घेतलं असेल तर भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने घेतलं, पंढरपुरात मालकाने घेतलं. मारला कोणी? दर्शन अगोदर कोणी घेतलं? यांनीच. हुशार लोक असतात, हुशार हुशार. दर्शन घेतलं पितामहाचं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पितामह भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा ए देवा देवा. काय पितामह? पाणी पाहिजे हो, पाणी पाहिजे. देवाला पाणी मागत असताना कौरवाच्या पक्षातल्या हरामखोर व्यक्तीने ऐकलं आणि त्यानं पाणी द्यायला सुरुवात केली. पण म्हातारं कोणाच्या हातचं पाणी कसं पिईल? त्याला माहित होतं यांच्या भाकरी खाल्ल्या म्हणून आतापर्यंत इतकं वाटोळ झालंय. यायच्या भाकरी खाल्ल्यात म्हणून आतापर्यंत वाईट झालंय. आता मरता मरता ह्या नालायकाचं पाणी प्यायचं नाही. विद्वान म्हातारं होतं ते, विद्वान म्हातारं होतं, अधिकारी म्हातारं होतं, ब्रह्मचर्यातलं गोडस सूत्र होतं ते म्हातारं. आणि मग पाणी पाहिजे. भगवंताने अर्जुनाकडे पाहिला आणि सांगितलं, अर्जुना पाणी द्यावं लागते. अग्निबाण मारला. 2 भोगावती नावाच्या गंगा आहेत. एक स्वर्गात भोगावती आहे आणि रसातळ, आतळ, वितळ, सुतळ, महातळ, रसातळ, पाताळ याच्या खाली एक भोगावती आहे. आणि त्या भोगावतीला बाण मारला दिव्य, आणि त्या बाणाच्या बाहेर सुंदरसं पाणी येतंय आणि ते पाणी पितामहाच्या तोंडात पडते. यत्तृप्ता तृष्णा निहार व्यार्थायम स्ततेवचि तृप्तो 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 तृष्णा निहान हितार्थायम. पाणी संपलेलं आहे. तृप्तीचा ढेकर दिला. पुरे कृष्णा पुरे. वा वा. ए मान खाली जाते रे, उशी पाहिजे. कौरवाच्या पक्षातल्या काही पांचट लोकांनी अंगावरचे फेटे काढले, आमक काढलं, रेशमी फेटे होते. हे सगळे एकत्रित केले, त्याची उशी केली आणि उशाला देऊ लागलं. म्हाताऱ्यानं नाही घेतली उशी. कशाला घेईन या पांचटायची? इतके नालायक होते. कौरवाच्या पक्षात 24 लोक इतके हरामखोर होते, इतके हरामखोर होते की त्यांचा हरामखोरपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नव्हतं. इतका नालायक होता. त्या 24 पैकी एक इन्मक होता. इन्मक किती पापी होता? इन्मकाला या विश्वातली कोणती सुंदर स्त्री दिसली की त्याच्या पोटात वासनेचा डब्बा पेटत होता. इतका हरामखोर होता. द्रौपदीची चोळीची गाठ सुटल्यावर जर तूप वाढायला कोणी लावला असेल तर याच हरामखोरानं लावलं होतं. इतका इन्मक नावाचा पापी व्यक्ती. नाव लक्षात ठेवा. महाभारतातला सर्वात मोठा पापी कोण होता? तो इन्मक होता. हे तुम्हाला श्रीमद भागवतात सापडणार नाही. हे तुम्हाला दुसऱ्या पुराणात पाहावं लागेल. भागवत ऐकून पुन्हा म्हणतात बाळून कशाचं सांगितलं? तुरीच्या पाट्यातलं नाही सांगितलं, मी दुसऱ्या ग्रंथातलं सांगितलं. विठाला विठाला विठाला. इन्मक असेल, शकुनी असेल, दुःशासन असेल, जयद्रथ असेल, अशी 24 लोक नालायक होती. या एकाही व्यक्तीच्या हातानं उशाला घेतलं नाही. उशी द्यायची कशी? अर्जुनाकडे काय होतं उशाला देण्यासाठी? 2 बाणाच्या तिवया मारल्या आणि 2 बाणाची तिवई केली आणि पितामह भीष्माचार्याला उशाला दिलं. भगवान पितामह भीष्माचार्याच्या उशाला उभे राहिले. तेवढ्या अवकाशात यम असा बाहेर उभा होता. देवानी यमाला पाहिलं. ए यमा! जी प्रभू, कशाला आलास? पितामह भीष्माचार्याला नेण्यासाठी आलो. चल हो बाहेर. कोण म्हणताय तुला इथे? पा नाटक किती देवाची. बाण कोणी मारायला लावलेत? राजकारणात असंच असतं. राजकारणात असंच असतं.
त्याचंच तर नाव राजकारण. ज्याला राजकारणात पडायचं का त्यानं महाभारत जास्त वाचायचं. लय रामायण नका पाहू. रामायण फक्त संसारासाठी पोषक. हो या कारण त्यावेळेला एकच रावण होता म्हणून रामायण ठीक. आता पावला पावला रावणाची संख्या झाली. त्याच्याकरता महाभारत वाचणं अत्यंत गरजेचं आहे. पान किती कारस्थान. उन्हाळ्याचे दिवस होते. म्हातारीन कुरड्या घातल्या. तुमच्याकडे म्हाताऱ्या कुरड्या घालत असते ना. कुरड्या घातल्या वरी छतावर. पण योग असा होता पूर्वीच्या काळात माळद होते त्याला काही शिड्या नव्हत्या जिना नव्हता काय नव्हता. कोणाच तरी शाळेहून जायचं. एका घरून रस्ता 5-6 माळदाला फिरता येत होतं. म्हातारीन वरी कुरड्या घातल्या. शेवाया ठुल्या पापड्या कुरड्या सगळ्या आंब्याचे रस असतात. आणि अचानक पाऊस आला. येतून उन्हाळ्यात नाही आला का काल परवा. पाऊस सुरू झाला. म्हातारीनं आवाज दिला पोराला बाब्या अरे जाय नवा कुरड्या भिजायल्यात शेवाया भिजत्यात पापड्या भिजत्यात जाय वरी. पोरग वरी गेलं. कपड्यामध्ये सगळी गथुडे बांधले. पाऊस सुरूच होता. माईल सांगितलं माय पाऊस लय जोरात आहे. दुसऱ्याच्या गेच्याहून खाली येऊस तर सगळ्या पापड्याचा चिकूल होणार आहे. कुरड्याचा सगळा उंडा होणार आहे. काय करायचं. अरे बाबा बघ ना गथुडं टाकू खाली. ती म्हणली बाबा मला कुठं झेलता येते. माय म्हातारी लंगडी होती. बाप त्याचा हुशार होता. बाप म्हणला टाक गथुडं. म्हातारी म्हणली कसं बोलताव. गथुडं टाकल्या पापड्या चुरा होत्यान का नाही. साऱ्या कुरड्या चुरा होत्या शेवया चुरा होत्या. कशाची घातल्यात नाही. म्हातारं म्हणलं खाली टाकल्या चुरा होत्या त्या तरी खाता येत्या. भिजल्यावर काय खाती. भिजल्यावर काय खाती तू. पण पोरग अतिशहाण होता. त्याला राजकारणात पडायचं होतं. ते म्हणलं मला पंचायत समिती लढवायची. आधीच 7-8 दिवसापासून बापाला म्हणत होतो. बाप म्हणला एक काम करणं पापुड्या चुरा होत नाहीत गठुडं तुझ्या डोक्यावर राहू दे तू उडी हाण. पोरग म्हणला आगाऊच काय मोतंगड मोडून ना. बाप म्हणला कसं मोडून मी झेलितो ना हान उडी. तुला झेलतो खाली उडी हाण. पोरग म्हणलं बाबा लक्षात घ्या बरं मी एकुलतं एक पोरग आहे तुमचं. मी उडी हाणू का. बाप म्हणला तुला कोण नाही म्हणते बाबा मी उडी हाणणं मा तुझ्या जीव आहे हान उडी हाण. पोरान उडी हाणली म्हातार बाजूला सर. पोरग म्हणलं बाबा आज कस काय. राजकारणात यालाच म्हणते बापा पण विश्वास ठेवायचा नाही. राजकारणच त्याचं नाव आहे. बापावर पण विश्वास ठेवायचा नाही तरच राजकारणात पडायचं. बाई कोण झालाय पंढरपुरातला मालक. मेवण्याच्या कानात सांगून बाण कोणी हाणले यायने. पाणी कोणी पाजलंय त्यानंच. उशाला तिवई कोण द्यायला लावली त्यानंच. काय मालक हो. यमाला दटवायला कोण. 113 बाण कोणाला हाणायला लावले म्हणजे काय. ह्या कारभारच असा असतो. मला एकदा 27,000चा चेक आला. 27,000 रुपयाचा चेक आला. ते होता कशाच तरी ते बांधू लागले ना ते संडास हे ते शासनाने दिले. त्याचा चेक आला. त्याचा चेक आल्याच्या नंतर ते व्हिडिओकडे गेलो. गेल्याबरोबर या 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 महाराज. ते लोक हुशार लोक असतात अधिकारी. वा वा काय महाराज वा वा वा. आपली कीर्तन युट्यूबला ऐकत असतो महाराज. हो त्याच्या तोंडाचा वास येऊ लागला मला व्हिडिओच्या. हे कुठे कीर्तन ऐकत असतो. पण आपणच समजून घ्यायचं चला कशाला ताण घ्यायचा आपल्या जाऊ द्या. हो तोंडाचा वास येऊ लागला तर या या बसा महाराज बसा. बसलो मी. काय सेवा करू म्हणलं काहीच नाही. पोरायच्या माईनं जेव घातले घरी आलो. इकडे आलो तुमच्याकडे. पोरायची माय म्हणजे माझी बायको. आणि काय तुम्ही काय सेवा करणार आहेत काय विषय नाही. म्हणलं तुमचं ऑफिस आहे बाकीचे 10-5 लोक थांबलेले आहेत. नाही म्हणे काय काम काय काय नाही. म्हणलं हे चेक आहे आणि याच्या खाली एक फॉर्म आहे तुमची सही असल्याशिवाय पास होत नाही. असं का बरं बरं बरं. काय झालं महाराज आजचा दिवस थोडासा तुम्ही उद्याला या. आता मी म्हणलं पेन नसेल तर माझं जवळ. पण आता मोठ्या पुढे काय बोलता येतं आहे का नाही. शेवटी अधिकारी येतो आपलं काय बोलता येते. गण महाराष्ट्रातलं लोणी खाला बाळ्या. हो हो ना 4,451 गाव आहे महाराष्ट्रातला. आज किती जागेवर एकदा गेलेले बरं एकदा गेलेले. आता त्याच्या पुढे काय चालतंय आपलं. शेवटी काही का असं नव्हतं शिकलेला माणूस आहे. मी 7वी पास आहे. आपलं काय चालतंय. सही मला करता येते पण आपल्या सहीनं काय होतं. मी दुसऱ्या दिवशी गेलो. महाराज एक काम करा मला फार गडबड आहे. आमका सर्वे मला तिथे जावं लागते. बरं ठीक आहे. 3 दिवस बेजार केलं. चौथ्या दिवशी गेलो. म्हणजे महाराज एक बोलू का तुम्हाला वापस करतो याच्यावर तुम्हाला थोडं कळायला पाहिजे की मला 5,000 रुपये लागते सहीचे.
काय हरकत नाही साहेब, पण मी महाराज माणूस आहे. नाही काय हरकत, महाराज जरी असलं तर मला पप्याची माय म्हणले, मी कशावर जगू. मी म्हणलं साहेब तुम्हाला पगार आहे, सगळ्या गोष्टी येतात, सही काय आता मला शासनाने दिलेला चेक आहे म्हणलं ते, आणि ते 27,000 रुपये याचे ते तुम्हाला 5 दिले, मग काय अवघडच काम झालं. नाही म्हणले बाबा ते काही म्हणा, पण तेवढे द्यावंच लागते. आमच्या परिसरातला एक मोठा पुढारी होता, मी चुकून त्याचं बटन एकदा दाबलेलं बी होतं, म्हणजे योगायोगानं बटन दाबलं ते निवडून बी आलता. मी त्यांना म्हणलं साहेब ते अमके अमके साहेबाला फोन, बरोबर बरोबर ए फोन लाव रे. जसं वादळ सुटले, गिरगावचा बाळू इतका खुश झाला आपल्याला चेकच मिळाला. ए लाव 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 फोन, ए अक्कल आहे का तुला, सस्पेंड करू का. त्या साहेबानं 2-4 शिव्या त्या व्हिडिओला अशा दिल्या, मी जर दिल्या तर एकही बाई इथं कीर्तनात बसणार नाही, पण मी तितक्या शिव्या देणार बी नाही. हे बडवा हरामखोर नालायक इतकं म्हणत असतो, त्याच्या पुढच्या मला 450 शिव्या पाठ आहेत, पण मी देत नाही त्या, कारण हे ऐकू माझं मेमरी कार्ड चांगलं आहे ना, शिक्षण जरी कमी असलं तरी मेमरी कार्ड मला 400-500 गाणे पाठ येते. ऊसाचे ट्रॅक्टरवाले जोरात आवाज करतात ना, ते ऐकूच मला पाठ झाले, पण मी म्हणत नाही गाणे. आता ते कार्ड चांगले, त्याला काय करतात. इतक्या घाण शिव्या दिल्या, इतक्या घाण शिव्या दिल्या, मलाच कस तरी वाटलं त्या व्हिडिओ साहेबाला काय झालं असं नो, इतक्या शिव्या दिल्या म्हणलं. मग मी त्या दिवशी गेलो नाही, म्हणलं ते व्हिडिओ म्हणजे महाराजाला काय वाटतं का. दुसऱ्या दिवशी गेलो, व्हिडिओ या 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 महाराज या या या, मला वाटलं सहीच करतं का नाही. ते म्हणलं महाराज 7,000 द्यावा लागते. म्हणजे साहेब आगाऊच काम झालं त्या दिवशी 5 वर. आणि आमच्या साहेबानं काय नाही म्हणले, साहेबानं तुमच्या देखता शिव्या दिल्या आणि तुम्ही उठून गेल्यावर त्यानेच फोन करून सांगितलं 5 वर करू नको, 7 घे. राजकारण असंच असतंय, असंच असतं राजकारण, वरूपासून चाललं. राजकारण सुरू कोणी केलेलं माहिती आहे का, कृष्णानंच. राजकारणात 5च डॉन झाले, 5च माझ्या माहितीतले. या 5 लोकांसारखा राजकारणी आपण जिवंत आहे तोपर्यंत जन्माला येणार नाही. 1 नंबरचा कृष्ण, 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4था सांगत नाही, 5वा रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजकारणी झाले. 4था घरी गेल्यावर पाहणं गुत्त थोडं घेतलं नाही, सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर ऍक्शन येत असते. ते शोधा ना तुम्ही, शोधा ना. गाजा भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, कधी कधी इचकी जाण त्याच्यावर, विठाला विठाला. काय राजकारण महाराज, किती टोकाचं राजकारण असेल ते, किती टोकाचं राजकारण. भगवान यमाला हकलून देत असताना पितामह म्हणले, भगवान थांबू दे त्याला 5 मिनिटं. यमाला थांबू दे आणि विचारलं, संजया ए संजया. तुमचंही नाव संजयच आहे, तुमच्यावर गायनाची कृपा आहे, पण त्या संजयावर व्यासांची कृपा होती. व्यास कृपा दीपको संजय झाला, व्यासांची कृपा. काय कृपा होती महाराज संजयावर व्यासांची. कुरुक्षेत्रावर किती जिवंत आहे, कोण कोणासोबत युद्ध करायले, किती मेलेत. घरी बसल्या बसल्या अंध धृतराष्ट्राला घरात बसून सांगत होता. ही कृपा संजयावर व्यासांची होती. आणि त्या संजयाला ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास होता. तिथे विदुर काकाला ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास होता. आणि पितामह विश्वाचार्यांनी कृष्ण परमात्म्याला विचारलं, हे देवा उत्तरायण कधी लागायचं. भगवंताने या दोघांकडे बघितलं, संजयाकडे आणि विदुराकडे. या दोघांनी सांगितलं, प्रभू उत्तरायण 22.5 दिवसाला लागणार आहे, 22.5 दिवसाला. विडाला विडाला दिवसाला उत्तरायण लागणार. याच्यावर सगळं लिहून द्या मला नंतर. पितामह सांगतात 22.5 दिवसाला उत्तरायण. होय. ए यमा 22.5 दिवस तिथंच थांब, थांब तिथे. मी सांगत नाही, पैठणच्या मालकांचं वाक्य. देखो नि दक्षिणायन अति गोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनी दूर, स्वशरीर रक्षिले. देखो नि दक्षिणायन अति घोर. भीष्मानं हे ऐकल्याबरोबर
काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यम तिथं उभा केला. दिवस पाहिलाय महाराज. आणि त्या दिवशी सूर्यास्ताच्या अलीकडे भगवान कृष्ण परमात्म्याला भीष्माचार्य सांगतात, कन्हैया हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा कृष्ण भगवान एक ऐका, आता मला त्रास देऊ नका, मला पडू द्या दर्शक. त्याच्यावर म्हातारं 11 दिवस डोळे झाकून एकाच जागेवर होतं. 11 दिवस. 11व्या दिवशी डोळे उघडले आणि 11व्या दिवशी डोळे उघडल्यावर पंढरपुरातल्या मालकाच्या हातात एक ग्रंथ देऊन टाकला. त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्रनाम. किती बाण अंगात? 113 बाण अंगात गेले. 113 बाण अंगात गेल्याच्या नंतर शरपंजरी पडलं म्हणतो आपण. आणि 11 दिवस सगळ्यांना शांत केलं, कोणी जवळ येऊ नका. आणि मनातल्या मनात 1000 नावाचं स्तोत्र केलं. ते स्तोत्र सप्तात घेतल्याशिवाय सप्ताच होत नाही. विष्णू सहस्रनाम हा ग्रंथ भगवंताच्या हातात दिला. ते ग्रंथ पाहिल्याबरोबर जगाचा बाप रडत होता. 22 दिवस आटपले. 23वा दिवस उजळला. 12 वाजायला काही वेळ शिल्लक आहे. अशा वेळेला यम सजून आलेला होता रेड्यावर बसून. प्रभू सांगतात, ए यमा, तुला काय वाटतं का रे? पितामह भीष्माचार्य 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र केलंय, आमचा आराध्य, चल निघून जाय. जी जी. यम निघून गेला. कसा निघून गेला माहितीये का? शरीरानं यम निघून गेला. आणि 12:30 वाजायला 5 मिनिटं कमी होते. दुपारच्या 12-12:30ला 5 मिनिटं कमी होते. अशा वेळेला पितामह भीष्माचार्य सांगतात, कन्हैया ललाटम प्रपटले स्वेदा काया स्थितम मस्तिष्क सर्वहा. माझ्या डोक्याला घाम आलाय, माझ्या कपाळाला घाम आलाय, माझ्या शरीराला घाम आलाय. त्रास होतो रे कन्हैया, त्रास होतोय, त्रास होतोय. इंधने वारी तसे नारायण. इंधन म्हणजे पंखा. जगाच्या मालकानं स्वतःच्या खांद्यावरचा उपरणं काढलं आणि विश्वाचा मालक स्वतः वार घालीत होता. स्वतः महाराज विदुर काका स्वतः वार घालीत होते. संजय स्वतः वार घालीत होते. अर्जुन स्वतः वार घालीत होते. पण द्रोणाचार्याचा अंगाचा घाम जात नव्हता. तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने थोडासा रुमाल काढला आणि भीष्माचार्यांच्या कपाळाचा घाम पुसला. म्हातारं खत 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 हसलं. देवाने विचारलं, 1 मिनिट आयुष्य शिल्लक आहे. पितामह का हसता? काही नाही, येतो कन्हैया, येतो रे येतो. 2-3 सेकंद आयुष्य शिल्लक आहे, येतो कन्हैया. भगवान म्हणतात, पितामह मी यमाला काढून दिलंय आणि काय यमाची मायवेली तुम्हाला न्यायला? कोण नेणार आहे तुम्हाला? अर्धा सेकंद आयुष्य शिल्लक आहे. भगवान चौकस बुद्धीनं भीष्माचार्याला विचारतात, कोण यम नेणार आहे? तेवढ्या अवकाशात भीष्माचार्याने गोड हास्य केलं. सांगितलं, कन्हैया घाम आल्याला पुसण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न केला, पण माझ्या अंगाचा घाम नाही पुसला. लक्षात घ्या, ज्यानं माझ्या कपाळाचा घाम पुसलाय तोच यम होता. आणि डोळे झाकले. महाराज जगाचा बाप जवळ असताना भीष्माचार्याच्या उशाला यम उभा आहे हा कोणाला दिसला नाही. तात्काळ कपाळाचा घाम पुसला आणि यमाला घेऊन गेले. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
त्या भीष्माचार्यांच्या उशाला काळ उभं राहत असताना भीत नाही तुमची आमची काय कथा आहे सज्जनांनो. 15 मिनिटात आपल्याला फुलं टाकायची आणि पूर्णविराम. अजून 10 मिनिटानं फुलं वाटायला सुरुवात करा. त्या पाकळ्या आणल्या होत्या टोपल्यात, त्या पाकळ्या वाटायच्या. मग आपण शेवटी एक आदरांजली समर्पित करून तिळांजली, मग रामकृष्णारी जय विठ्ठल. तत्पूर्वी 10 मिनिटात एक मुद्दा सांगतो. गरुड हा पंढरपुरातल्या मालकाचं वाहन आहे. परम पावन सात्विक सदाचारी हा गरुड विश्वाच्या मालकाचं वाहन आहे. वाहन आहे. गरुड हा कश्यप कुल उत्पन्न आहे. गरुडाचा भाऊ अरुण आहे. अरुण हा सूर्याचा सारथी आहे. सारथी आहे. गरुड एके दिवशी वैकुंठामध्ये देवांची सभा भरलेली होती. आपल्याकडे सुद्धा उन्हाळी पावसाळी हिवाळी अधिवेशन असतं, अशी एक सभा भरली. त्या सभेमध्ये गरुडाची आई पोचली. गरुडाने आईला तिथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. विठला 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 बोर्ड लिहिलेला होता, महिलांना प्रवेश निषेध. गरुडाच्या आईने सांगितलं, अरे गरुडा, मी तुझी आई आहे, जगाचा बाप, तुझ्या पाठीवर बसतो आणि तुम्हाला का निषेध? म्हणलं आई तसं नाही ग, लक्ष्मी सुद्धा बाहेर आहे, सावित्री आई साहेब बाहेर आहेत, गिरिजा काकी बाहेर आहेत, म्हणजे पार्वती आई साहेब ब्रह्मदेवाच्या धर्मपत्नी सावित्री आणि लक्ष्मी आई साहेब म्हणजे विटीवरच्या मालकाच्या पत्नी, त्या बाहेर आहेत, तुला कसं जाता येईल? तेवढ्या अवकाशामध्ये गरुड आतमध्ये गेला. पाठीमागून यम आला. यमानं आपला रेडा बांधला. गरुडाच्या आईकडे बघितला आणि यम गालात ते गालात हसला, वेगात सांगतो. आणि मग यम आपल्याकडे बघून का हसला असं कोणाला विचारावं. त्याच्यापेक्षा बाहेर काही भालदार चोपदार उभे होते, त्यांना बोलून घेतलं. सांगितलं, अरे माझा गरुड नावाचा मुलगा VIP कक्षात बसलेला आहे आणि त्याला जाऊन तात्काळ सांगा की तुझ्या आईने तुला बोलवलंय. गरुडाच्या कानात निरोप मिळाल्याबरोबर लागलीच गरुड बाहेर आला आणि आईला विचारला, आई काय झालं? काही नाही रे, माझ्याकडे बघून यम हसला. ते म्हणला, आई यमाला तू काय भीतीस? यम कोणाचं ऐकतो? पंढरपुरातल्या मालकाचं. आणि पंढरपुरातले मालक कोणाच्या पाठीवर बसतेत? माझ्या. मग तुला यमाची काय भीती आहे? ते म्हणले, मला यमाची भीती नाही रे, पण माझ्याकडे बघून हसला कस काय? जरा मला भीती वाटते रे. तुझी काय इच्छा आहे? काही नाही, मला हिमालयाच्या पायथ्याला एक दिव्य तेजस्वी दरी आहे, तिथं फार वातावरण शीतल आहे, मला तिथं नेऊन घाल. आता गरुडाला काय वाहनाची वाट बघायची होती का? पेट्रोल पंप पाहायचा होता का? ब्रेकर पाहायचे होते का? कुठं टोल भरायचा होता? काही संबंधच नाही ना. 11 सेकंदात आईला तिथं नेऊन घातलं ना 11 सेकंदात गरुड वापस आला. पुन्हा सभेमध्ये बसला. सभेत बरखास्त झाली. पूर्ण देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस सर्व देवता आपोआपल्या वाहनात बसून निघू लागले. तेवढ्या अवकाशात यम सुद्धा बाहेर पडले. पण यमाच्या पाठीमागं गरुड होताच. आपला स्वतःचा रेडा सोडत असताना यमानं त्या झाडाच्या फांदीकडे पाहिलं तर तिथं गरुडाची आई नव्हती. आणि यम आश्चर्यचकित झाला, अरे गरुडाची आई कुठे गेली असेल? असं म्हणत असताना गरुडानं पाठीमागून गचंडी धरली. हे यमा! यम म्हणला, गरुड महाराज, देव तुमच्या पाठीवर बसतो म्हणून आम्हाला गचंड्या देता? मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यानं बारकाल्याला गचंड्या द्यायच्या नाही. मोठ्याच्या सोबत राहणाऱ्यांनी बारकाल्याला गचंड्या द्यायच्या नाही. मोठे पडल्यावर मग बारकाले यायला नदीला हानीत असते, म्हणून कोणाच्या जीवावर कोणाला टोचण्या हाणायच्या नसतात. अशी इतकी मात्र शिस्त पाळली पाहिजे. यमानं सांगितलं, अरे जगाचा बाप मोठा आहे, तुझ्या पाठीवर बसतो म्हणून आम्हाला गचंडे देतो का? तू कशा करताय अशी चूक करतो? गरुडानं सांगितलं, माझ्या आईकडे बघून हसलात का? त्याचं कारण ऐक म्हणे. मी याच्याकरता हसलो होतो
की तुझ्या आईचा मृत्यू मागच्या 10 मिनिटापूर्वी हिमालयाच्या पायथ्याला होता आणि तुझी आई इथे कस काय म्हणून मी हसलो होतो. गरुड म्हणला माझ्या आईला तर मी तिथे नेऊन घातलं, मग आता जाऊन पाय. 10-12 सेकंदात गरुड तिथे पोहोचले तर हिमालयाची दरी कोसळली आणि गरुडाची विंता नावाची आई मृत्यू पावली. दृष्टांत संपला महाराज. विश्वाचा बाप ज्याच्या पाठीवर बसत होता त्याला जन्म देणारी आई किती पवित्र असेल महाराज. जगाला प्रकाश देणारा सूर्य ज्याला अरुण म्हणतात, या अरुणाला जन्म देणारी ती विंता किती पवित्र असेल. अरुणाची आणि गरुडाची आई एकच आहे. उठा अरुणोदय प्रकाश झाला. महाराज सूर्योदय म्हणत नाहीत आपल्याकडे, अरुणोदय म्हणतात. इतका अरुण श्रेष्ठ, एवढा गरुड श्रेष्ठ. अरुणानं अजून 1 रुपया घेतला नाही सूर्याचा प्रकाश देण्यासाठी. 1 रुपया. एवढा निष्काम पुत्र. किती गरुड अधिकारी महाराज. गरुडाचं दर्शन घेतल्याशिवाय, त्याच्या पुढे नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्या गरुडाच्या पुढे कान धरून नाचावं लागतंय. त्याला जगाचा बाप प्राप्त होत असतोय महाराज. विश्वाच्या बापाचा पिये गरुड, जगाच्या बापाचा पिये. एवढा मोठा असताना त्याच्या आईच्या पण उशाला काळ बसला. येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तो शिकायसा डोळ्याता. या कार्यक्रमामध्ये आता ज्यांची नाव घेत असतं ते गेले पण असतील बिचारे. पण आता तुमची चिठ्ठी कीर्तनात आली, तिचा अवमान कशाला करू. श्री सुधीर भाऊ नवले, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर. माननीय श्री भानुदास मुरकुटे साहेब, चेअरमन अशोक कारखाना. माननीय श्री करणदादा ससाने, संचालक जिल्हा बँक अहिल्यानगर. माननीय श्री हेमंतजी भोसले साहेब, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस. माननीय श्री बाळासाहेब दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य. आदी करून बऱ्यापैकी राजकीय क्षेत्रातली मान्यवर आले, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो कारण तुम्ही खरे देव तुम्हीच आहात. तुमच्यामुळेच मला इतका वेळ बोलता आलं, म्हणून तुमच्याही चरणी नाक घासून प्रणाम करतो. आदरणीय अनिल महाराज, आमचे अमोल महाराज संपर्क करत होते, येण्याचा योग आला. हे परम पावन शिंदे कुटुंब तात्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. बर, बैठकीत सांगतो. कारण माझं काम असं झालंय, इतक्या चिठ्ठ्या तमाशात येत असतात. माझ्या जीवनातल्या 33 वर्षात पहिल्या इतक्या चिठ्ठ्या जमा केल्या. आणि याच्यानंतर तारीख घ्यायची असेल, इतक्या चिठ्ठ्या द्यायच्या असतील तर मी कीर्तन घेणार नाही. पठ्ठ्याला काही कमी नाही. मला असा पाईप दिलाय मालकानं पैसा. मी काही कोणाच्या बनिली धुवाला कीर्तन करीत फिरत नाही. विठाला विठाला. कारण काय होतंय महाराज, कीर्तनाची एक मर्यादा आहे. आणि मी आतापर्यंत माझ्या धोत्राचा काठ बदलला नाही. मी कीर्तनाची मर्यादा फक्त बसतोय. याच्याकरता 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला, म्हणून ती सुद्धा मला लाज वाटते बसून कीर्तन करायची. माझं वय नाही. बाकीच्या मर्यादा मी आतापर्यंत मोडलेल्या नाही आणि मोडणारे नाही. विठाला विठाला. मला असं वाटतं फुलं वाटावे. आता फुलं वाटा पाठीमागच्या एकदा फुलं. आदरणीय तात्या सात्विक सदाचारी या शिंदे कुटुंबातलं एक नाविन्यपूर्ण रत्न. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. स्वर्गीय तात्यांचा आशीर्वाद दोन्ही सुपुत्रांना, मुलींना, नातवांना, पंतू आदी करून जी सर्व असतील त्यांना आशीर्वाद गोड मिळो. वैकुंठवासी स्वर्गीय धर्मनिरपेक्ष धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. या पवित्र शिंदे परिवाराला, हयातीतल्या कुटुंबांना स्वर्गीय निवृत्ती तात्यांचा आशीर्वाद पितृलोकातून प्राप्त हो. ज्याला पितृगया आपण म्हणतो. या पवित्र भारत देशातली स्त्री मातृगयेला जात असते. सिद्धपूर नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला. त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये सरस्वती नावाची गंगा आहे. या सरस्वती गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं, म्हणून त्या तीर्थाला मातृगया म्हणतात. पितृतीर्थ, पितृगया वेगळी. या देशातला पवित्र पुरुष पितृगयेला जात असतो.
अशा पितृगयेच्या अधिष्ठानावर स्वर्गीय निवृत्ती तात्यांना गोड असा अधिष्ठान मिळो आणि त्या अधिष्ठानातून आपल्या हयातीतल्या पुत्र पौत्र नातू पंतू आदी करून सर्वांना गोड अशा प्रकारचा शरीरानं जरी ते गेले असतील तर आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहो ही पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो। ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो। या परिसरातल्या यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी महात्म्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। ज्ञानेश्वर मारुती ज्ञानराज घरातली जेवढी मुलं वगैरे तुम्ही फोटो पुढे उभे राहा। फुलं घेऊन आता तुम्ही फोटोच्या समोर फुलं घेऊन उभे राहा। मला द्या ते फुलं। अर्ध्या मिनिटाची आदरांजली होईल। सर्वांनी गजर केल्याच्या नंतर फुलं तात्यांच्या प्रतिमेवर टाका ही तुम्हाला विनंती। निधियाम निधिपते सकलति सुधियनि छंद कलावय जायन्ते यक्षति किन्नर लोकति पालं पालावय जायन्ते चारुत्यासं परमति हंसं हंस परावय जायन्ते लालाक्षायां सकल जन भजन जन भय जायन्ते आद्य फलावय सकल सुधा छंद भयावय जायन्ते लालाक्षा भय तितिक्षुधा मुक्तिसारं जायन्ते श्राद्धो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय मुच्चत भय नाग हिरण्य श्राद्ध भय करुणासाधि पतयं नमः सत्यं वासं पतयं नमः लोकादि पतयं नमः सर्वानां भयो आप्तेष्टि वयति पिंडी नारायणो नागबली काल सर्व भय शांतिर्मुच्यते कालाक्षा भय जायन्ते तम चंदन समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि तम चंदन समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो साक्षीयं तपस्विता अनुरागी भय सकल जनो वैष्णव जनयन हिताकृतु वैष्णव जनयन हिताकृतु वैष्णव जनयन हिताकृतु